प्रत्येक माणसाला अशी बायको हवी असते जिला स्वादिष्ट जेवण बनवता येईल. पण इथे मोहनला अशी बायको मिळाली होती जी केवळ आणि केवळ खातच राहायची. आणि जास्त खाण्यामुळे तिचं वजन इतकं वाढलं होतं की तिला बसल्यावर उठता सुद्धा येत नव्हतं. पण तरीही ती खाणं काही सोडत नव्हती. रात्रंदिवस ती केवळ खातच राहायची. खरं तर लग्नाच्या वेळी मोहनला हे माहीत नव्हतं की त्याची बायको किती खादाड आहे. त्याचं अरेंज मॅरेज झालं होतं. लग्नाच्या आधी तो आपल्या बायकोला म्हणजे शेफालीला कधीच भेटला नव्हता. एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याने शेफाली बरोबर लग्न केलं होतं. मोहन एक ढाबा चालवत होता आणि तेच ऐकून शेफाली मोहन बरोबर लग्न करायला तयार झाली होती. मोहनला या सगळ्याची जाणीव लग्नाच्या पहिल्या रात्री झाली. तेव्हा शेफाली ढसाढसा रडत होती. काय झालं शेफाली? रडू नकोस. घरची आठवण येतेय का? हे बघ, प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं. तू रडू नकोस. शेफाली म्हणाली. मी त्या कारणासाठी नाही रडत आहे. मग मग कुठल्या कारणासाठी रडतीयस? मला भूक लागलीये. 1 तासापूर्वी मी मिठाई खाल्ली होती. त्याच्यानंतर मी अजून काहीच खाल्लं नाहीये. पण 1 तासात तुला भूक कशी काय लागली? मी खाल्ल्यावर 5 मिनिटांनी पण मला लगेच भूक लागते. आणि तुम्ही 1 तासाचं म्हणताय. मला काहीतरी खायला द्या ना प्लीज. ठीक आहे, मी खायला घेऊन येतो. लग्नातलं जेवण उरलेलं होतं. त्यातलंच बटर नान आणि छोले मोहनने शेफालीसाठी आणले. अरे वा, हे तर मला खूप आवडतात. शेफालीने अवघ्या काही मिनिटातच 10 बटर नान संपवले आणि मग म्हणाली, अजून नान घेऊन ये ना. मोहनने अजून 10 नान आणले. शेफालीने तेही अवघ्या काही मिनिटात संपवले. अजून आणा. अगं, नान तर संपले आता. मग राईस, बिर्याणी किंवा अजून काहीतरी आणा. मोहन तिला जेवण आणून देत होता आणि शेफाली ते खातच राहिली होती. अजून आणा. अगं, सगळं जेवण संपलं आता शेफाली. मला काही माहित नाही. मला अजून खायला हवंय. मला मॅगी बनवून द्या नाहीतर. एवढं खाऊन झाल्यानंतरही शेफालीची भूकच भागत नव्हती. मोहनने एका वेळी 10 पॅकेटचं मॅगी बनवलं. मग मॅगी खाल्ल्यानंतर शेफाली म्हणाली, हां, आत्ता मला जरा बरं वाटतंय. चला आता झोपूयात. शेफाली रजई घेऊन झोपून गेली. मोहनही झोपी गेला आणि झोपेतच शेफाली एकानंतर एक घाणेरडे गॅस सोडत होती. अरे हे काय? हे कोणाशी लग्न करून बसलो मी? यापेक्षा मी आयुष्यभर बिनलग्नाचा राहिलो असतो. पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता? ही तर केवळ सुरुवात होती. सकाळी उठल्यानंतर घरातल्या जेवढ्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या कच्च्या भाज्या शेफालीने खाल्ल्या. मोहनने उठल्यावर पाहिलं तर स्वयंपाकघरात त्याला खायला काहीच उरलं नव्हतं. हे काय? इथे तर काहीच नाहीये. मला काय माहित. मला भूक लागली होती म्हणून मी सगळं खाल्लं. आता मला दुपारी परत भूक लागेल तेव्हा मी काय खाणार? ठीक आहे, मी ढाब्यावरून तुझ्यासाठी जेवण पाठवीन. मोहन नाश्ता न करताच ढाब्यावर जातो. पण यामुळे शेफालीला काहीच फरक पडला नव्हता. ती केवळ खाण्याचाच विचार करत होती. दुपारी मोहनने 2 प्लेट बिर्याणी तिच्यासाठी पाठवली. पण ती 2 प्लेट बिर्याणी खाऊनही तिचं पोट भरलं नाही. संध्याकाळी मोहन घरी आल्यानंतर शेफाली जोर जोरात रडू लागली. अगं, आता काय झालं? मी जेवण तर पाठवलं होतं ना तुला दुपारी. 2 प्लेट बिर्याणीनी माझं काही पोट भरणार आहे का? तुम्हाला माहितीये ना मी किती खाते ते. मला कमीत कमी 20 प्लेट बिर्याणी पाहिजे. 20 प्लेट? शेफाली, अगं मी गरीब आहे. ढाब्यातून काही एवढे पैसे सुटत नाहीत. आणि त्यातून तू जर एवढं खाल्लंस, असंच जर तुझं वजन वाढत राहिलं तर किती व्याधी होऊन बसतील तुला. काय? तुम्ही माझ्या जाडीवरती आणि माझ्या खाण्यावरती बोललात ना? मी जाते आता. मी आजच माझ्या माहेरी निघून जाते. आता मात्र मोहन अडचणीत सापडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच जर बायको माहेरी गेली तर लोक काय म्हणतील? मोहन शेफालीला समजावू लागला. रडू नकोस शेफाली. ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली. तू रडू नकोस. मला सोडून जाऊ नकोस. मी जाणार आहे. तुम्हाला जर मला खायला घालता येत नसेल तर मग माझ्याशी लग्न कशाला केलं? मोहन आपल्या मनात म्हणाला. मला थोडीच माहिती होतं तू एवढी खादाड असशील ते. दिवसभर नुसती खातच राहते. हे देवा, काय कुठल्या अडचणीत टाकलंस तू मला? पण मोहन आपल्या मनातलं बोलणं शेफालीला सांगू शकला नाही. तो म्हणाला, माझ्याकडून चूक झाली शेफाली. आतापासून तुला जेवढं हवंय तेवढं तू खा. तू ढाब्यावरून तुला जेवढं हवंय तेवढं मागवून तू खाऊ शकतेस. मग मीच तुमच्या बरोबर ढाब्यावर येते रोज. ठीक आहे, तसंच करूयात. दुसऱ्या दिवशी मोहन बरोबर शेफाली पण ढाब्यावर गेली आणि ती केवळ खातच राहिली. माझ्यासाठी तंदुरी रोटी आणि बटर चिकन घेऊन या. अरे घेऊन ये बाबा, लवकर घेऊन ये. आणि त्याबरोबर तंदुरी चिकन पण आणा.
आणि कांदा लिंबू सुद्धा. शेफाली खातच राहिली आणि मोहनची माणसं बनवतच राहिली. लोक ढाब्यावर खायला येत होती, पण खाणं मिळत नव्हतं म्हणून तिथून निघूनही जात होती. अहो दादा, मला रुमाली रोटी आणि दाल मखनी द्या. रुमाली रोटी आहे पण दाल मखनी नाहीये साहेब. मग चिकन भरता? नाही, ते पण नाहीये. पनीर? तेही संपलंय साहेब. अरे यार, मग आहे काय तुमच्याकडे? ठीक आहे, चला फक्त रुमाली रोटी घेऊन या, तीच खातो मी आता. तेव्हाच मोहनची माणसं ओरडून म्हणाली, रुमाली रोटी बी आत्ता संपलीये आणि अजून बनवायला मैदा पण नाहीये. अरे यार, मला या ढाब्यावर यायलाच नव्हतं पाहिजे. आता यापुढे कधीच येणार नाही. कस्टमर तिथून निघून जात होते आणि शेफाली मात्र खातच होती. मोहनचा जीव मात्र वरखाली होत होता. हे परमेश्वरा, हे असंच चालू राहिलं तर एक दिवस मला ढाबा बंद करायला लागेल. मी हे लग्न का केलं देवच जाणे. संध्याकाळी सगळं जेवण संपवल्यानंतर शेफाली झोपायला घरी गेली. मोहन तसाच उदास होऊन ढाब्यावरच बसला होता. त्याचा माणूस तिथे आला. कसला विचार करताय मालक? तुझं लग्न झालंय? नाही मालक. कधीच करू नकोस. आणि जर करायचंच असेल ना तर आधी मुलीचीच नीट चौकशी कर. माझं तर सगळं आयुष्यच खराब झालंय, पण तू तुझं आयुष्य खराब करून घेऊ नकोस. धीर धरा मालक, मालकीनबाईंना पण एक दिवस नक्की कळेल एवढं जास्त खाणं तब्येतीसाठी चांगलं नाही म्हणून. अरे तोपर्यंत माझ्या फोटोवर हार असेल. त्यानंतर 1 महिनाभर शेफाली रोज ढाब्यावर येऊन जेवायची. मोहन अजून जास्त गरीब झाला आणि महिन्याच्या शेवटी त्याला लोकांकडून उधारीवर पैसे घ्यावे लागले. मोहन जेव्हा सगळं सोडून तिथून पळून जाण्याचा विचार करत होता, तेव्हाच अचानक एका रात्री शेफालीच्या छातीत दुखायला लागलं. खूप दुखतंय माझ्या छातीत. शेफाली आपल्या छातीवर हात ठेवून तशीच बसली होती. मोहनने लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. शेफाली, तुम्हाला छोटासा हार्ट अटॅक येऊन गेलाय. हार्ट अटॅक? पण का? कसं काय? आता तर माझं वय किती लहान आहे. पण हार्ट अटॅक तुमचं वय बघून येत नाही. तुम्हाला हे सगळं खाणं बंद करावं लागेल. तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त आहे. मला एवढ्या लवकर मरायचं नाहीये. मला नाही मरायचंय. तुमचं खाणं बंद करावं लागेल, नाहीतर पुन्हा हार्ट अटॅक येईल. आणि त्यानंतर ती पूर्णपणे बदलली. तिने खाणं खूप कमी केलं आणि आपली जाडी कमी करण्यासाठी ती ढाब्यावर काम करू लागली. त्यामुळे मोहनचाही फायदा होऊ लागला. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली आणि मोहनचाही फायदा होत गेला. बघता बघता खादाड बायको अगदी बारीक झाली आणि त्यानंतर मोहन आपल्या बायकोबरोबर आनंदाने राहू लागला. प्रकाशनगरमध्ये सुंदरलाल नावाचा एक टेलर आपली बायको शांती आणि मुलगी संध्याबरोबर राहत होता. संध्या सावळ्या रंगाची असल्यामुळे तिच्याबरोबर लग्नासाठी कोणी तयार होत नव्हतं. त्यामुळे सुंदरलाल आणि त्याची बायको काळजीत होते. अहो सुंदरलालजी, मी कुर्ता पायजामा शिवायला दिला होता, तो झालाय का शिवून आता? होय, बस एक पक्की शिलाई टाकायची बाकी आहे फक्त. बरं ठीक आहे, मग मी एका मुलाला पाठवतो, त्याच्याकडे पाठवून द्या. संध्याकाळी मला एका लग्नाला जायचंय, त्यामुळे जरा लवकर करून द्या. आणि तुमच्या मुलीसाठी कुठलं स्थळ मिळालं की नाही? नाही मिळालं हो रामलालजी अजून. खूप जणांना सांगून ठेवले. बाकी मी तर सगळं देवावरच सोडून दिले. तोच काय ते बघून घेईल माझ्या पोरीचं भविष्य. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण तुझी पोरगी पण दिसायला सावळी आहे. आजकालच्या पोरांना सगळ्या गोऱ्या बायका लागतात. त्यामुळं तू पण मला म्हटला होतास, पण मी त्या कारणासाठीच कुणाशी अजून बोललो नाहीये. बरं, बघतो मी आता. ठीक आहे, माझे कपडे मात्र पाठवून दे. सुंदरलाल बघतो की रामलालचं बोलणं संध्याने ऐकलेलं होतं. त्यामुळे तो तिला म्हणतो, संध्या बाळा, तू रामलालजींच्या बोलण्याचं वाईट वाटून नको घेऊ. ते तर फक्त... बाबा, मला माहितीये की तुम्हाला माझ्या रंगावरून किती ऐकायला लागतं. सगळे काही ना काहीतरी कारण सांगतात आणि मला हे अजिबात आवडत नाही. नाही ग बाळा, नाही. तू असा विचार करू नकोस. आमच्या जीवापेक्षा पण आम्हाला तू हवीयेस. माझं पण तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे बाबा. बरं, आता मला सांगा कुठले कपडे शिवायचे आहेत ते. तुम्ही पण खूप थकलेली दिसताय. संध्याचा उदास झालेला चेहरा बघून सुंदरलाल त्यावेळी गप्प बसतो. संध्या कपडे शिवायला बसते. संध्या सुद्धा सुंदरलाल सारखेच खूप छान कपडे शिवायची. एक दिवस त्या राजाचा वाढदिवस होता आणि सगळ्या नगराला त्या दिवशी जेवायला बोलवलेलं होतं. ऐका हो ऐका, सगळ्या नगरवासियांनो लक्ष देऊन ऐका. राजकुमार वीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नगरवासियांना जेवणाचं आमंत्रण देण्यात येत आहे. राजा भानू प्रताप सिंग आणि राणी सुनंदा
आपल्या राजकुमारांचा 25वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. अरे वा, राजकुमार वीर सिंगच्या वाढदिवसाचं आमंत्रण मिळालंय. खूपच छान मेजवानी असेल. मी तर एकदम छान तयार होऊन जाणार आहे. हो हो, मी पण. पण आपण राजकुमारला काय भेटवस्तू देणार? असं रिकाम्या हाताने जाणं तर चांगलं नाही दिसणार. अगं पण आपण काय देणार? आपले आई वडील पण तर जात आहेत ना, ते देतील. आपण कशाला काळजी करायची? मग गावातले सगळेच लोक वाढदिवसाला जाण्यासाठीची तयारी करू लागतात. अहो, मी काय म्हणते, आपण तर काही वाढदिवसाला जाणार नाही आहोत. तुमची पण तब्येत बरी नाहीये. पण आपल्यापैकी कुणाला तरी गेलंच पाहिजे. त्यामुळं संध्याला आपण तिच्या मैत्रिणींबरोबर पाठवून देऊया. नाहीतर महाराज आणि राणीसाहेबांना वाईट वाटेल. ठीक आहे, हे असंच करूया. संध्या बाळा, आज तू राजकुमार वीरसिंगच्या वाढदिवसासाठी महालात जा. ठीक आहे बाबा, मी रेखा आणि सुनैना बरोबर जाईन. संध्या राजकुमारच्या वाढदिवसाला जाण्यासाठी तयार तर झाली, पण ती याच गोष्टीचा विचार करत होती की राजकुमारला भेटवस्तू काय द्यायची. तेव्हाच तिच्या डोक्यात एक कल्पना आली. राजकुमारच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला पोशाख तयार करून घेऊन जाते. त्यांना नक्कीच आवडेल. संध्या राजकुमारासाठी खूपच छान पोशाख तयार करते आणि तिच्या मैत्रिणींबरोबर राजमहालात पोहोचते. गावातले खूप सारे लोक त्यांच्या वाढदिवसासाठी तिथे जमले होते आणि संध्या मात्र एवढ्या सगळ्या माणसांमध्ये घाबरत होती. राजकुमारला तर एवढ्या मोठ्या मोठ्या भेटवस्तू मिळाल्यात. मग एवढ्या सगळ्या भेटवस्तूंमधून माझी ही साधीसुधी भेटवस्तू राजकुमाराला आवडेल? राजकुमारला माझ्या हातून भेटवस्तू देण्याची तर माझ्यात तरी हिंमत नाहीये. मी गुपचूप त्यांच्या खोलीत जाऊन ठेवून येते. संध्या ती भेटवस्तू राजकुमाराच्या खोलीत जाऊन ठेवून येते. संध्या बाळा, अगं तू राजकुमाराला न भेटताच निघून आलीस? अगं मग त्यांना कळणार कसं की तू त्यांना भेटवस्तू म्हणून तो पोशाख शिवून दिलायस म्हणून? काही हरकत नाही बाबा. तसेही राजकुमार एवढ्या सगळ्या भेटवस्तूंमधून मी दिलेला तो पोशाख विसरूनही गेले असतील. पण संध्या जसा विचार करत होती तसं काहीच नव्हतं. राजकुमार जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याने ती भेटवस्तू पाहिली. अरे, ही भेटवस्तू मला कोणी दिलीये? हा तर खूपच सुंदर पोशाख आहे. खूपच सुंदर. पण मला ज्यांनी ज्यांनी भेटवस्तू दिली मला त्यांचा चेहरा आठवतोय. हाच एक बॉक्स. पण हीच भेटवस्तू मला स्वतःहून कोणी दिलेली नाहीये. आता मला कसं कळणार की ही भेटवस्तू कोणी दिलीये ते? आणि माझ्या हातात न देता इथे खोलीत आणून ठेवलीये. राजकुमार महाराज, महाराणी, दास-दासी सगळ्यांना विचारतो, पण कोणालाच याबद्दल काहीच माहित नव्हतं. राजकुमार पेचात पडतो की हे सगळं झालं कसं. त्याला कळत नव्हतं की एवढा सुंदर पोशाख जर शिवलाय तर समोर येऊन का नाही दिला, असं गुपचूप खोलीत आणून का ठेवला. राजकुमार पुन्हा आपल्या खोलीत जात असताना त्याला तिथे जवळच असलेल्या खांबाजवळ एक दुपट्टा अडकलेला दिसतो. त्या तुकड्याबद्दल राजकुमार महालातल्या सगळ्या दासींना विचारतो, पण कुठल्याच दासीकडे असा दुपट्टा नव्हता. राजकुमारला कळतं की हा त्याच मुलीचा दुपट्टा असणार आहे ज्या मुलीने ती भेटवस्तू त्याच्या खोलीमध्ये ठेवली होती. याच गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी तो आपल्या सैनिकांना गावात पाठवतो. तो पोशाख आपण दिला नाही असं म्हणून सगळेच जण नकार देतात. सेवकजी, आम्ही तर लई महागडी भेटवस्तू दिली होती. आम्ही चांदीचा ग्लास दिला होता राजकुमारसाठी. आम्ही भेटवस्तू म्हणून पोशाख बिशाख नाही दिला काही. त्याचवेळी सुंदरलाल, त्याची बायको आणि संध्या काही कामानिमित्त गावाबाहेर गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडून उत्तर येणं तसंच राहून जातं. पण सेवक ही बातमी राजकुमारला सांगत नाहीत. राजकुमार खूपच जास्त काळजीत पडतो. आता त्याच्याकडे केवळ एकच मार्ग होता, त्या दुपट्ट्याच्या तुकड्याचं सत्य जाणून घेणं. आई, बाबा, आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे. मला माझं स्वयंवर करायचंय. म्हणजे गावातल्या सगळ्याच मुली त्यासाठी जमा होतील आणि मग त्या मुलींमधून मला हे नक्की कळेल की तो दुपट्ट्याचा तुकडा नेमका कुठल्या मुलीचा आहे आणि मी त्याच मुलीशी लग्न करीन. त्यामुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल. ठीक आहे राजकुमार, जसं तुला योग्य वाटेल तसं तू तुझा जीवनसाथी तुझ्या इच्छेप्रमाणे निवडू शकतोस. आम्ही आजच साऱ्या नगरात तुमच्या स्वयंवराची घोषणा करायला सांगतो. राजकुमार त्या दुपट्ट्याच्या तुकड्याबद्दल कोणाशीच काहीच बोलत नाही. त्याला शांत राहून या दुपट्ट्यामागचं सत्य जाणून घ्यायचं होतं. संपूर्ण नगरात घोषणा केली जाते आणि ही बातमी सुंदरलालच्या कानावरही पडते. संध्या बाळा, तुलाही या स्वयंवरासाठी जायला हवंय. तुझे बाबा बरोबर बोलतायत संध्या बाळा. गावातल्या सगळ्या पोरी या स्वयंवरासाठी जातायत. जर तू गेली नाहीस ना तर महाराज खूप चिडतील. त्यांनी गावातल्या सगळ्या तरुण मुलींना या स्वयंवरासाठी बोलवलंय. पण माझा तिथे जाऊन काय उपयोगी? मी तर दिसायला अजिबातच सुंदर नाहीये. राजकुमार तर माझ्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही.
मग मी तिथे जाऊन काय करू? पोरी, अगं हा सगळा नशिबाचा खेळ आहे. तुझ्या नशिबात जर राजसुख असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि जर तसं नसेल तर तू तुझं कर्तव्य पार पाडून निघून ये. गावातल्या सगळ्या मुली त्याच ड्रेसमध्ये पुन्हा महालात जातात जो त्यांनी राजकुमाराच्या वाढदिवसाच्या दिवशी घातलेला होता. पण राजकुमाराची नजर तर केवळ त्याच मुलीवरती होती जिच्या दुपट्ट्याचा तुकडा अजूनही राजकुमाराच्या हातात होता. राजकुमारने आज तोच पोशाख घातलेला होता जो संध्याने त्याला भेटवस्तू म्हणून दिलेला होता. यांच्यापैकी तर ती मुलगी कोणीच नाहीये. मग हा नेमका कोणाचा दुपट्ट्याचा तुकडा आहे? माझी ही योजना असफल झाली तर? राजकुमार या गोष्टीचा विचारच करत होते तेवढ्यात संध्या तिथे पोहोचते. संध्या खूप आश्चर्यचकित होते कारण तिने जो ड्रेस दिलेला होता तोच ड्रेस राजकुमारांनी आज घातलेला होता. राजकुमारांनी मी दिलेला पोशाख घातलाय म्हणजे त्यांना मी शिवलेला पोशाख नक्कीच आवडलेला दिसतोय. हे बघून मी आज खूप खुश झालीये. आई आणि बाबांनी जर हे ऐकलं ना तर ते सुद्धा खूप खुश होतील. संध्या हा सगळा विचार करत स्वतःच्या आनंदात हरवलेलीच होती. तेवढ्यात राजकुमार वीरसिंगची नजर तिच्या दुपट्ट्याकडे जाते. हीच आहे ती जिचा मी शोध घेत होतो. तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय की मी हे स्वयंवर का आयोजित केलं होतं ते? कारण मला माझ्या जीवनाचा साथीदार निवडायचा होता, आणि ज्या मुलीचा मी शोध घेत होतो ती मुलगी आता माझ्या समोर उभी आहे. मला तिचं नाव माहित नाहीये, पण आज मी जो पोशाख घातलाय तो मला त्याच मुलीने शिवून दिलेला आहे. मला त्या मुलीला विचारायचंय की तू माझ्या जीवनाचा साथीदार होशील? जमलेल्या सगळ्या मुली एकमेकींचा चेहरा पाहू लागतात कारण त्यांच्यापैकी कोणीच हा पोशाख राजकुमाराला दिलेला नव्हता. संध्याला तर सगळंच माहित होतं. ती हे सगळं ऐकून हैराण होते. राजकुमार तिच्याकडे जातो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो. राजकुमार, मी तुमच्या योग्य नाहीये. तुम्हाला तर माझ्यापेक्षाही खूप सुंदर मुली मिळतील. संध्या, पण प्रेम तर मनापासून होतं. मी तर त्याच क्षणी तुला माझं मन दिलं होतं जेव्हा मी हा पोशाख पाहिला होता. ते तर तुझ्या दुपट्ट्याचा तुकडा तिथे खांबाजवळ अडकलेला होता तेव्हा मला तुझ्याबद्दल कळालं. नाहीतर मला हे सत्य कळालंच नसतं. आणि तू माझ्या नजरेतून बघ, तू माझ्यासाठी दुनियातली सगळ्यात सुंदर स्त्री आहेस. संध्या आपल्या दुपट्ट्याकडे बघते जो खालून फाटलेला होता. तिथे उभ्या असलेल्या सगळ्या मुली आश्चर्यचकित होतात. राजकुमारचं हे सगळं बोलणं ऐकून संध्याची मान लाजेने खाली जाते. मग त्यानंतर सुंदरलाल आणि शांतीला दरबारात बोलावलं जातं आणि मग शुभमुहूर्तावर राजकुमार वीरसिंग आणि संध्याचा शुभविवाह पार पडतो आणि संध्या आणि राजकुमार वीरसिंगचा एक नवीन प्रवास सुरू होतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.